हॅलो, तर कसे तुम्ही सर्व मजेतच असाल. तर आज आहे मकर संक्रांत. तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. काल पण दिल्या होत्या, आज पण देते. तर कसे तुम्ही सर्व मजेतच असाल. सगळ्यांचा फोकस माझ्यावर आहे. तर काय काय बनवलं जेवणामध्ये कमेंटमध्ये सांगा. तुमच्या इथं आमचं अजून बनवायचंच बाकी आहे. तर आम्ही काय बनवलंय बघा. आम्ही अजून बनवलंच नाही. डाळ धुतली बघा ही, आताच धुतली. त्याच्यामध्ये हे एवढे त्याचे काय फत्र निघते, टरफल म्हणते कोणी काय म्हणते, हे एवढं निघालं बघा. त्याचं हे गाईला टाकावं लागते म्हणून ते तसं ठेवलं. आणि आलू आलू सोलून ठेवले. याची चटणी करायची आणि भजे करायचे. त्यांना भजे आवडतात आलूचे. छान. वरण बनवलं लेकरांसाठी आणि भात बनवला. आता काय राहिलं अजून बनवायचं, वडे भजे पुऱ्या. नंतर काहीतरी गोड बनवावं लागेल थोडंसं. असं थोडं थोडं बनवते आता, कारण की जास्त तेलकट पण काही खात नाही. मी ते खात नाही. हातच दुखते बघून बघून. तर थोडंच बनवते, कारण की जास्त बनवलं ना ते आज खाल्लं की सकाळी उरते. सकाळी ते काही कोणी खात नाही, मग 3 दिवस मला खावं लागते. आता थंडीचे दिवस आहेत तर चला मी खाई नाही एक वेळेस, पण मग उन्हाळ्यामध्ये ते तसंच राहून जाते. हे बघा कसे बसलेत सगळे सेठ साहेब सारखे. तिकडे पहा ॲक्शन ना ॲक्शन. ते दादू आहेत, भासा आहे माझा. त्यांना तर तुम्ही ओळखताच. ते कोण आहेत, ते काळ्या शर्टवाले. ते फुगूनच बसतात कधी. ते यासाठी फुगले आता का आतापर्यंत आलूचे भजे तयार नाही झाले म्हणून तो पोरगं रडत होतं. ते त्याला वरण भात बनवून दिला. त्यांना पाहिजे होते भजे खायले. ते काही बी लवकर बनवले नाही. आणि त्याचं बनवायचं कारण का बरं नाही बनवले सांगू का मी. म्हणजे त्यांना म्हटलं लवकर तुम्ही बटाटे आणून द्या, आलू आणून द्या म्हटलं लवकर. तर जे गेले तर 1.5 तास लागला. इथं शेगावातल्या शेगावातच आहे बरं, तरी 1.5 तास लागला. आणि त्याचं कारण काय एवढं लेट यायचं, तर हे साहेब आहेत ना हे इकडचे. ते त्यांना मांजा पाहिजे होता, तो पतंग उडवण्यासाठी. तर पतंग आणि मांजा आणायला फिरून राहिले. पत्ते त्यांना घेतलं नाही, फक्त फिरले पाहिले. कारण की ते किती महाग आहे मांजा. 600 रुपयाचं. 500 नाही 500 रुपयाचं. तर ते काही आणलं नाही त्यांना बघा. ते तर शेवटसाठी ते दाखवून बघा धागा घेऊन आले ते त्याच्यासाठी बघा. ते धागा घेऊन आले, तेवढा धागा नाही पाहिजे, मांजा पाहिजे. तर मी तर काही पतंग उडवली नाही, मला तर काही माहित नाही मांजा कसा असते. पण हे आहेत ना सोन्याचे पप्पा संदीप पहुरकर, हे एवढे म्हणजे पतंग उडवण्यात एक्सपर्ट होते असं मी ऐकलंय त्यांच्या मित्राकडून पण. आणि त्यांची आई पण सांगते का बा जळगाव खादेशला असताना 1 नंबर पतंग उडत होते. पण आता यावर्षी तर मी काही विचार केला नाही. पण आता त्यांच्या आईने म्हटलं तर ऐकलं तर म्हणजे पुढच्या वर्षी मी यांचं एक स्पेशल रील बनवणार पतंग उडवण्यासाठी. की बा किती मोठ्या पतंग उडवतात, किती वर जाते पतंग, आपण पाहू. मग चला तर मी स्वयंपाक बनवते आता. स्वयंपाक सर्वच राहिला अजून बनवायचा. त्यांनी थोडंसं काही खाल्लं की नाही खाल्लं काही माहीत नाही. आज बाजार पण आहे, आज मंगळवार आहे. आमच्या शेगावचा बाजार आहे बघा. त्यांच्या मस्त्या है ना, छोटं तर छोटं मोठं तसंच. ते पायतलं जकडेलं आहे ते, पण ते त्याला काय एवढे येते करण्यासाठी. आता भजी काय माहित कसे करायचे, कसे करू, उकळून करू का कापूनच करते. तर उकडायला वेळ लागणार अजून. बटाटे छोटे छोटे कापून घेते आणि बनवते. तर असंच कंटिन्यू माझा ब्लॉग बघत राहा तुम्ही. बाय. तर बटाट्याची चटणी झाली बघा रेडी. आलूची चटणी बनवली मी बघा, ती झाली. तशी त्यांना ना थोडीशी खाली अशी लागलेली बटाट्याची चटणी आवडते. नाही तर तुम्ही म्हणसाल का बा ते जळली म्हणून ताई मुद्दाम सांगतात की त्यांना तशी आवडते. पण नाही, ते बेसन आणि हे त्यांना थोडंसं खाली लागलेलं आवडते. म्हणजे त्यांची आवड आहे ते खायची. त्यांना ते बेसन असं जास्त आपण पतलं बनवलं ना तर ते खात नाही. तेच एकदम घट्ट बनवावं लागते. आणि ते खालचं त्यांना आवडते खायला. आणि बटाट्याची चटणी पण खाली लागली ना तर ते आवडते, म्हणून ते तशी बनवावं लागते. तर बटाट्याची चटणी झाली, भज्यांचं पण झालं भिजवून. आणि आता हे याच्यासाठी मिक्सरमधून काढले मी. म्हणजे कच्चंच तुम्ही कसं वड्यासाठी काढता माहिती आहे, पण आमच्या इथं म्हणजे आईच्या घरी पण आणि इथं पण कच्च्या मिरच्या घेतो आम्ही. कच्च्या मिरच्या, जिरं, लसूण आणि मीठ एवढंच असते. कोणी वेगळे बनवते, कोणी कसे बनवते, पण आम्ही असेच वडं बनवतो. आणि हे वडे म्हणजे डाळ राहिली अजून करायची. पण आता तुम्ही म्हणसाल की बेसन थोडंसं आणि हे डाळ एवढी मोठी, तर त्याचं कारण असं आहे का आमच्या घरी ना तेलकट सहसा कोणालाच आवडत नाही, कोणीच खात नाही. म्हणजे पुऱ्या झाल्या, भजे झाले, नंतर असं गोड पण जास्त काही कोणाला आवडत नाही, गोड पण खात नाही. फक्त वडेच असे आहेत जे मलाही आवडतात, त्यांनाही आवडतात आणि घरी सर्वांनाच आवडतात. आणि
माझ्या शौर्याला पण आवडतात वडेस. आम्ही वडेस म्हणून ते डाळ जास्त टाकली आहे मी. आईने दिली होती, आता आईच देत असते जास्त करून उडदाची डाळ. तर आईने दिली होती डाळ, तर त्यामधलीच आहे ही. त्यांच्या शेतामध्ये डाळी होतात, मुगाची डाळ, उडदाची डाळ, तुरीची डाळ. तर ती डाळ आईच देते मला, त्याच्यामुळे ते एक टेन्शन थोडंसं कमी आहे. कारण की आज तुरीची डाळ घ्यायला गेलो तर किती महाग आहे. कारण की मध्ये माझ्या इच्छा संपली होती, माझं जाणे झालं नाही आईच्या इथं, आई पण आली नव्हती माझ्या इथं. त्याच्यामुळे ते डाळ आम्ही विकत आणली होती ना, तेव्हा समजलं की बा किती महाग आहे. कधी कधी मुगाची डाळ पण एखाद्या वेळेस विकत आणते मी, कारण की सहसा तरी खात नाही डाळ, पण एखाद्या वेळेस मुलांना खिचडी वगैरे लागली तर मग पाहिजे. तर आईची इच्छा संपली तर मग तेव्हा विकत आणावं लागते. तर ठीक आहे, मी हे बनवते, व्लॉग कंटिन्यू बघत राहा. माझा स्वयंपाक राहिला आहे, गच्चीवर काय करू राहिले पाहिली. हा काय करू राहिले गच्चीवर, दिसून नाही राहिलं. थांबा, बॅक न करते, थांबा एक मिनिट. कसं चालू मध्ये बॅक कसा होते बघा आमचे साहेब. मी म्हटलं होतं ना पत्ता कुठं, कुठे गेली आता ती बघा, ती वर दिसते छोटीची. वा अरे बाबी, तिकडे स्वयंपाकात व्यस्त, आमचे साहेब पतंग उडवत व्यस्त. मी कधी जन्मात नाही उडवली, तर आता कुठं उडवतच नाही तुम्हाला, कुठं उडू मग काय फायदा. फक्त पकडून ठेवा, फक्त पकडून ठेवायचं. पकडून ठेवून काय फायदा आहे, मग उडवत आली पाहिजे. नाही दुसऱ्याचं क्रेडिट आपण घ्या, बरोबर आहे की नाही. आपल्याला उडवत आली पाहिजे, म्हणतो हातात पकडतो बरं हे कर, काय फायदा त्याच्यात. आमच्या आईबाबाच्या घरी काही पतंग घेत नव्हती, खोट नाही सांगत. आणि होते तर आम्ही ते कागद घेत जाऊन इकडे तिकडे शशाचे फिरत. आम्हाला कोण देईल पतंग घेतोय. मग आम्ही खेड्यागावामध्ये होतो आणि त्याच्यामुळे काही जाऊ द्या. मी काय करू पकडून, हे काही इच्छा पूर्ण झाली हे पकडायची. आणि आता हे डोळ्यात पाणी, डोळ्यामध्ये सुद्धा डोळ्यात पाणी आलं. पकडा, मी नाही पकडत बाबा, राहू द्या, बरं आहे. गरिबी मी म्हटलं होतं की नाही पतंग उडवता येते, असं पतंग उडवता येते. मग खाली स्वयंपाक आता झाला, अर्धा राहिला. तर जवळजवळ स्वयंपाक आटपत आला. तर आता तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. म्हणजे मी बनवला स्वयंपाक आवडला नाही, म्हणजे भजे मी बनवले ते काही आवडले नाही त्यांनी. मी ते आलू ठेवला होता बघा एक, मी म्हटलं तुम्हाला आलूचे भजे आवडतात त्यांना. तर ते मला होतं तू नको बनवू, मी स्वतः बनवतो, बघ मी किती छान बनवतो. वा बघा भजे बनवत आहेत ते त्यांचे बटाट्याचे. म्हणजे बायकाने एवढं काही केलं तरी काही उपकार नाही त्याचे. मीच चांगलं बनवतो, म्हटलं बनवा, मग मला नव्हत्या किती चांगलं बनवता. तर दिसून आले तसे जरा बरे बनवले. एवढाले जाडे म्हणजे चांगला बाबा. शिका स्वयंपाक करून शिका, मला तरी हेल्प होत जाईल. तसे मागे खूप धावपळ होते. तुम्ही पण बनवता म्हणजे तुमच्या बायकोला मदत करू लागता का स्वयंपाकामध्ये? कमेंट मध्ये नक्की सांगा मला. छान एकदम बेस्ट. असंच तरक्की करत राहा जीवनामध्ये, आणि असंच मला मदत करत राहा स्वयंपाकामध्ये. आता यश नातेवाईकांना काही जर एखाद्या कोण जवळचे असले त्यांनी जरी पाहिलं तर मग कशी आहे बायको, पहिले त्याला स्वयंपाक करायला लावते. आणि मग तिथून काही घरी फोन येतील. आता आमच्या इथं सासू सासऱ्याजवळ की तुझ्या पोरगा किचन मध्ये भजे तो राहिला होता, हे असे आहेत बरं आमच्या इथं. मग आता आमच्या घरी भांडणं, मग त्याला स्वयंपाक करायला लावते, लाज नाही वाटत. जाऊ द्या, असो करू दे, 2-3 शिव्या खायच्या कायच होते. ठीक आहे. तर माझा स्वयंपाक संपतच आला समजा, सर्व झालं बघा. पुऱ्या पण बनवल्या मी, भजे बनवले, आई हात दुखते. आवळे बनवले, नंतर बटाट्याची चटणी बनवली. पुऱ्या थोड्या झाल्या, अर्ध्या झाल्या बनवून, अर्ध्या राहिल्या. मध्ये त्यांच्या भज्यांचं उठलं तर ते बस. आता पुऱ्या वगैरे बनवते तेवढे, नंतर आणले जेवण देते, थोडीशी खीरबीर गोळ. तर अशा प्रकारे आमचं तीळ संक्रांत साजरी झाली. तुमची कशी झाली कमेंटमध्ये सांगा. होते नाही झालीच जमते, झाली संध्याकाळ झाली ना, आता कायच राहिला. तर जसं प्रत्येक ब्लॉगला प्रेम देता याला पण द्या, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. कमेंट करायला विसरत जाऊ नका प्लीज. तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग बघता काही पण कमेंट करत नाही. काहीच कमेंटमध्ये काही थोडंफार बोलायचं, काहीतरी विचारायचं, काहीतरी सांगायचं, म्हणजे मला तरी असं वाटते का बा मन लावून बघता म्हणून तुम्ही माझा ब्लॉग. तर ठीक आहे, ब्लॉग कंटिन्यू लास्टपर्यंत एंडपर्यंत बघितला असेल ज्यांनी, त्यांचे मनापासून आभार मानते. आणि असंच नाही, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा.
तर बाय, टेक केअर, आणि वन्स अगेन हॅपी मकर संक्रांती. बाय बाय बाय. हात तुझे